हे बघ मानसी, बाहेर माझे आई बाबा आणि तुझे सासू सासरे जे काही वागलेत ना ते अजिबात पटलेले नाहीये मला. हो, मी अगदी मनापासून बोलते. बायको म्हणजे काय बाजारातून विकत आणलेली वस्तू वाटली का यांना? नाही आवडली तर दिली रिटर्न पाठवून महिन्याभराने. घटस्फोटाच्या गोष्टी फार सोप्या वाटतात ना यांना, पण त्याच घटस्फोटाच्या नावाने त्या स्त्रीच्या हृदयाला किती यातना होतात हे त्या स्त्रीलाच कळू शकते जिच्यावर हा घटस्फोट लादला जातो. माझं आणि प्रतापचं लग्न लावून द्यायचा प्लॅन आहे ना यांचा. करू देत प्रयत्न यांना, मी सुद्धा यांच्या होला हो करीन, पण मी मदत मात्र तुलाच करेन. मला माहितीये तुझं आणि प्रतापचं एकमेकांवर किती प्रेम येते. तुमच्या प्रेमाची आहुती देऊन मी त्याच अग्निकुंडाभोवती कधीही सप्तपदी घालणार नाही. शब्द आहे माझा. तुला प्रतापला टिफिन घेऊन जायचा होता ना, जा तू, निर्धास्त राहा, मी तुझ्याच बाजूने. किती भोळी आहेस तू मानसी. इतक्या सहजासहजी विश्वास ठेवलास माझ्यावर आणि निर्धास्त झालीस. मी तर तुझा केसाने गळा कापणार. तुला कळणार सुद्धा नाही मी कधी गेम फिरवला आणि तू कधी माझ्या जाळ्यात अडकलीस ते. हॅड पिटी ऑन यू. तुझी आणि त्या मूर्ख प्रतापची कीव करावीशी वाटते मला. त्या मूर्ख प्रतापला काय वाटलं, लग्नाच्या या बाजारात त्याच्यासारख्या सेकंड हँड नवऱ्याशी लग्न करायला सहजासहजी तयार झाले मी. माय फूट. मला तर एका दगडात कितीतरी पक्षी मारायचे आणि या रिया इंडस्ट्रीजची एकमेव मालकीण व्हायचंय मला. आणि त्यासाठी आई बाप आत्या काकू सगळ्यांचा, अगदी सगळ्यांचा बळी द्यावा लागला ना तरी 73.